उत्पन्न, अधिवास आणि स्थानिक रहिवासी दाखले तसेच ज्येष्ठ नागरिक दाखले हे सरकारी कामात अत्यंत महत्त्वाचे ठरणारे घटक आहेत। असेच महत्त्वाचे शासकीय दाखले मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपटे मारावे लागतात। यासोबत नागरिकांचा पैसा तर खर्च होतोच, पण वेळ सुद्धा खर्च होतो। तसेच आता जोरदार पावसाळा देखील सुरू झाला आहे। नागरिकांना जास्त त्रास होऊ नये यासाठी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना व कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे हा दाखले वाटपाचा उपक्रम पूर्णतः निःशुल्क ठेवण्यात आला होता। त्यामुळे बोरगावकरांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दाखले काढल्याचे देखील उमेश बोरगावकर यांनी सांगितले। अक्षय शिंदे, आमचे मुंबई लाईव्ह, कल्याण। यावर्षीही दाखले वाटप म्हणजे विविध दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जी गर्दी तुम्ही बघताय आणि लोकांची गरज आहे, ती गरज इतकी होती की तहसीलदार कार्यालयावरती भरमसाठ गर्दी व्हायची आणि मग सेवा सुविधाच्या अभावी सगळ्यांना ते काय दाखले मिळत नव्हते वेळेवरती। मग त्याच्यातनं आम्ही विनंती केली तहसीलदारांना की आम्हालाच एक शिबिर द्या आणि याप्रमाणे आज 250 ते 300 कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घेतला। त्यांना दाखले विविध, मग तुमचा उत्पन्नाचा दाखला असू द्या किंवा तुम्हाला डोमेसाईल असू द्या किंवा तुमचा ज्येष्ठ नागरिक असू द्या, ह्या सर्व दाखल्यांचा या गरज होती समाजाला आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी आणि सगळ्यांचे म्हणजे बहुतेकांनी आभार व्यक्त केले की फार योग्य वेळेवरती तुम्ही हे शिबिर घेतलं आणि आमच्या या टीमनी, सगळ्याच टीमने एक चांगलं सहकार्य केलं। तहसीलदारांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन। खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना आणि तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। धन्यवाद। माझं नाव देवेंद्र भोर, इथे सगळ्या रहिवासी दाखला वगैरे दाखल्याचा उपक्रम ठेवला, त्याबद्दल मी उमेश काकांचा धन्यवाद मानतो, तसेच आभारी आहे।